आपण रसमलाई मोदक बनवत आहोत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी। त्यासाठी मी 1 कपभर पनीर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध टाकून घेतले व हे मिक्सरला छान बारीक फिरवून घेतले। पॅन गरम करायला ठेवली, त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकले। वाटलेलं पनीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धा कप मिल्क पावडर टाकायची आहे। 1 कप पनीर असेल तर अर्धा कप मिल्क पावडर वापरायची। 2 ते 3 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची व हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। छान घट्ट गोळा तयार झाला पाहिजे। त्यामध्ये साजूक तूप टाकून गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा हे सारण थंड व्हायला ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। एका मोदकाच्या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे व हे तयार रसमलाईचे मोदकाचं सारण त्यामध्ये भरून घ्यायचं। हवं असेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या आणि ड्रायफ्रुट्स पण तुम्ही टाकू शकता। आपण दोन्ही पद्धतीने हे करत आहोत। गुलाबाच्या पाकळ्या आणि ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेत। पुन्हा हे सारण त्यामध्ये स्टफ करून घेतोय मोदकाच्या साच्यामध्ये आणि छान स्टफ करून झाले। ओपन करून घ्यायचा साचा। छान रसमलाई मोदक